ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वर मनुष्याच्या कार्याकडे पाहून शेवटच्या दिवशी, ज्याला आपण जजमेंटल दिवस असे म्हणतो किंवा ज्याला आपण शेवटचा न्यायाचा दिवस असे म्हणतो, त्या दिवशी परमेश्वर प्रत्येकाला त्याच्या कर्माप्रमाणे फळ देणार आहे. परमेश्वर प्रत्येकाला त्याच्या कार्याप्रमाणे रिवॉर्ड किंवा बक्षीस देणार आहे. आणि त्यामुळे हे पृथ्वीवरती आपण जे काही करतो, ज्या प्रकारे आपण जीवन जगत असतो, त्याचा प्रत्येक मोबदला किंवा हिशोब आपल्याला शेवटच्या काळी द्यायचा आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांच्या मनाची आणि हृदयाची तयारी करताना सांगत आहे की पृथ्वीवरती तुम्हाला थोडंसं कष्ट होतील, थोडेसे दुःखातून किंवा वेदनेतून जावं लागेल, परंतु तुम्हाला तुमचा वधस्तंभ घ्यावाच लागेल. कारण वधस्तंभाशिवाय खरा ख्रिस्ताचा मार्ग स्वीकारता येत नाही. वधस्तंभाशिवाय ख्रिस्ताचं मन कोणीही जाणू शकत नाही. परंतु जो काही वधस्तंभ आणि जे काही दुःख तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सहन करणार आहे, त्यांचा मोबदला शेवटच्या दिवशी परमेश्वर नक्कीच तुम्हाला देणार आहे. जरी सुरुवातीला तुम्हाला अनेक वेदनेतून, संकटातून, दुःखातून जावं लागेल, अनेक अडचणीतून जावं लागेल, परंतु त्याचा अंत मात्र एकदम सुखमय होणार आहे. जीवनाचा मुकुट आपल्याला मिळणार आहे. हे प्रॉमिस आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना व या शिष्यांद्वारे आपल्या सर्वांना आजच्या शुभवर्तमानाद्वारे करत आहे. आणि म्हणूनच वधस्तंभाशिवाय ख्रिस्ती मनुष्य जीवन जगू शकत नाही. सुरुवातीपासूनच आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मनाची तयारी केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपला विश्वास भक्कम केलेला आहे. आणि जर विश्वास भक्कम होत असेल तो केवळ आणि केवळ त्या वधस्तंभामुळे, त्या वधस्तंभावरती पाहिलेल्या किंवा ख्रिस्ताकडे पाहिल्यामुळेच आपला विश्वास भक्कम होत असतो. ज्या ख्रिस्ताने तुमच्यासाठी, माझ्यासाठी या जीवनाच्या दुःखाला आलिंगन दिलं, क्रूसापासून तो पळून गेला नाही, तर क्रूसावरती मरण पत्करून त्याने जीवनाचा मार्ग उघडा केला. या जीवनाच्या मार्गामध्ये आणि या जागतिक जीवनामध्ये हा वधस्तंभ उभा आहे. आणि जर त्या जीवनाच्या मार्गाकडे जायचं असेल, त्या नवीन जीवनामध्ये प्रवेश करायचा असेल, तर प्रथम आपल्याला वधस्तंभाला तोंड द्यावं लागणार आहे. वधस्तंभ ही एक गोष्ट आहे किंवा ही एक अशा प्रकारची बाब आहे की जिथे आपल्या विश्वासाची परीक्षा घेतली जाते, जिथे आपल्या संयमाची परीक्षा घेतली जाते, जिथे माणसाची पूर्णपणे एखादं सोनं ज्याप्रमाणे त्या अग्नीमध्ये पूर्णपणे शुद्ध केलं जाते, त्याप्रमाणे आपली शुद्धता केली जाते. आणि म्हणून त्यानंतरच आपलं जीवन, आपला प्रवेश नवीन सार्वकालिक जीवनामध्ये होत असतो. ख्रिस्ताने एक क्रांतिकाराची भूमिका घेतली होती, ज्याने दुःखाच्या या महासागरामध्ये उडी घेतली, क्रूसाला आलिंगन दिलं, म्हणून जीवनाचा मुकुट, पुनरुत्थानाचा मुकुट ख्रिस्ताच्या डोक्यावरती आला. आणि हा मुकुट आपल्या प्रत्येकाला मिळणार आहे. म्हणजे शेवटच्या दिवशी परमेश्वर आपण जे काही कार्य करत आहोत, आपण जे काही दुःख सहन करत आहोत, आपण जे काही अडचणीतून जात आहोत, आपले जे काही विश्वासाचे पारख आपल्या जीवनामध्ये होत आहे, या सर्वांचा मोबदला ख्रिस्त शेवटच्या दिवशी नक्कीच आपला देणार आहे. परंतु विजयी कोण होणार आहे? विजयी हाच व्यक्ती होणार आहे ज्याच्याकडे संयम वृत्ती आहे, जो मुकाट्याने विश्वास ठेवून ख्रिस्ताचा मार्ग अवलंबणार आहे, जो मुकाट्याने विश्वास ठेवून आलेल्या संकटाला सामना घेऊन त्याच्याशी मात करणार आहे. तीच व्यक्ती विजयी होणार आहे. आणि म्हणूनच आज परत एकदा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना त्या दुःखाच्या महासागरावर उडी टाकत असताना, त्या वधस्तंभाला आलिंगन देत असताना, जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्हली पाहण्यासाठी पाचारण करत आहे. नेगेटिव्हिटी दूर करून पॉझिटिव्हली पाहून आपला विश्वास बळकट करण्यासाठी, आपली संयमवृत्ती वाढवण्यासाठी परमेश्वर आज आपलं पाचारण करत आहे. परमेश्वराकडे आपण येऊया आणि विशेष म्हणजे एक विशेष अशी कृपा मागूया, शक्ती मागूया की जीवनामध्ये येणाऱ्या दुःखाला सामोरं जाण्यासाठी परमेश्वर आपला धीर द्यावं, संयमवृत्ती द्यावं आणि त्यापेक्षा जास्त आपला विश्वास बळकट करावा. म्हणून आपण प्रार्थना करूया. आमेन.